श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा सण प्रत्येक सुवासिनीसाठी खूप पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी माता सावित्रीने आपल्या पतिराजाचे सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते. म्हणून आजही प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, घरातील सुख समृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करते. वटवृक्षाला आपल्या सनातन धर्मात खूप मोठे स्थान आहे. वडाच्या झाडामध्ये साक्षात 3 देवाचा वास मानला जातो. मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू आणि फांद्यामध्ये भगवान महादेव यांचा वास असतो. त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा म्हणजे 3 देवाची पूजा केल्यासारखे पुण्य मिळते. या दिवशी महिलांनी शक्यतो हिरव्या रंगाची साडी नेसावी. हिरवा रंग हा सौभाग्याचा, आनंद, भरभराट आणि सुख संसाराचे प्रतीक आहे. हिरव्या साडीसोबत हिरव्या बांगड्या, कुंकू, मंगळसूत्र, फुले आणि इतर सौभाग्य अलंकार परिधान करून पूजा केल्यास दिवस अधिक मंगलमय होतो. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आणि पूर्ण पांढरे कपडे घालणे टाळावे. तसेच स्वच्छ धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी. अशुद्ध किंवा वापरलेले कपडे घालून पूजा करू नये. मासिक पाळीच्या दिवसात पूजा न करता घरातूनच देवाचे स्मरण करावे. वटपौर्णिमेची पूजा राहुकाळात करू नये. यावर्षी राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 या वेळेत आहे. पूजा शक्यतो त्याआधी किंवा त्यानंतर करावी. पूजा करताना वडाच्या झाडाची पाने, फांद्या किंवा साल तोडू नये. झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. दोरा बांधताना आणि प्रदक्षिणा घालताना मनात सावित्री माता आणि सत्यवान यांचे स्मरण ठेवावे. या दिवशी राग, भांडण, कटू बोलणे, खोटे बोलणे आणि कोणाचाही अपमान करणे टाळावे. घरात आनंद, प्रेम आणि शांततेचे वातावरण ठेवावे. शक्य असेल तर गरजूंना अन्नदान करावे, धान्य करावे. वटपौर्णिमेला ओटी भरताना गहू आणि आंबा ठेवून ओटी भरावी. गहू घरात अन्नधान्याची भरभराट दर्शवते आणि आंबा शुभ, मंगल आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गर्भवती महिलांनी 6व्या महिन्यापर्यंत तब्येत चांगली असेल तर पूजा करू शकतात. 7वा महिना सुरू झाल्यानंतर गर्दीत जाणे, जास्त वेळ उभे राहणे किंवा प्रदक्षिणा घालणे टाळावे. अशा वेळी लांबून वडाच्या झाडाला नमस्कार करून देवाचे स्मरण करावे. आजच्या काळात अनेक महिला नोकरी करतात. काही ठिकाणी वडाचे झाड जवळ नसते किंवा तब्येत ठीक नसल्यामुळे बाहेर जाणे शक्य होत नाही. अशा वेळी काळजी करण्याची गरज नाही. घरी वडाचे झाडाचे चित्र ठेवून पूजा करू शकता किंवा लहान वडाचे रोप घरी आणून त्याची पूजा करू शकता. जर तेही शक्य नसेल तर रांगोळीने वडाचे झाड काढून त्याची पूजा करू शकता. देवाला आपला भाव महत्त्वाचा असतो. पूजा झाल्यानंतर सावित्री माता, सत्यवान आणि 3 देवांना मनापासून नमस्कार करा आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी, मुलाच्या सुखासाठी, घरातील आनंद, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करा. लक्षात ठेवा, वटपौर्णिमेचा सण खरा अर्थ फक्त पूजा करणे नाही. श्रद्धा, विश्वास, प्रेम, संयम आणि देवावरची भक्ती याच या व्रताच्या सर्वात मोठ्या गोष्टी आहेत. मनापासून केलेली पूजा आणि चांगले कर्म यामुळेच या दिवसाचे खरे फळ मिळते. वटपौर्णिमेच्या दिवशी गव्हाला सोन्यासारखे पवित्र आणि मौल्यवान मानले जाते. म्हणूनच या दिवशी ओटीमध्ये गहू भरले जातात. गहू म्हणजे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडू नये, धनधान्य वाढावे आणि लक्ष्मीचा कायम वास राहावा अशी प्रार्थना केली जाते. त्यामुळे या दिवशी गहू आणि आंबा ठेवून ओटी भरण्याला विशेष महत्त्व आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घराची आणि देवघराची स्वच्छता करावी. स्वच्छ मनाने आणि भक्तिभावाने पूजेची तयारी करावी. या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण लावल्यास घरात मंगल वातावरण निर्माण होतं. पूजेसाठी जाताना हातात पूजा साहित्य घेताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय यापैकी कोणताही एक मंत्र जप करत जावे. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. शक्य असल्यास थोडे कच्चे दूध मिसळून पाणी अर्पण करू शकता. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, फुले आणि
दोरा अर्पण करून पूजा करावी. प्रदक्षिणा घालताना घाई करू नये. प्रत्येक फेरी मनापासून घालावी आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करावी. पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाला नमस्कार करून त्यांच्या मुळाशी बसून 2 मिनिटे देवाचे नामस्मरण केले तर मनाला खूप शांती मिळते. या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू सुवासिनीला हळद, कुंकू, गहू किंवा फळाचे दान करावे. वटपौर्णिमेच्या दिवशी गहू सोन्यासारखा मौल्यवान मानला जातो, म्हणून ओटीमध्ये गहू भरले जातात. यामुळे घरात धनधान्याची वाढ व्हावी, अन्नाची कधीही कमतरता भासू नये आणि लक्ष्मीची कृपा कायम राहावी अशी प्रार्थना करावी. वडाची झाड खूप वर्ष जगते, म्हणून हे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड कुटुंब सुखाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी घरातील मोठ्या सुवासिनीचे आशीर्वाद घ्यावेत. आई, सासू किंवा ज्येष्ठ महिलांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याने दिवस अधिक मंगल मानला जातो. पूजा झाल्यानंतर देवाचे आभार मानायला विसरू नका. देवाकडे फक्त मागू नका, तर जे दिले आहे त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करा. संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून संपूर्ण कुटुंबाचं सुख, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केल्यास दिवसाची पूजा पूर्ण होते. सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. माता सावित्री आणि 3 देवांची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मैत्रिणींनो, पूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला वडाच्या देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर वडदेवतेची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर सुवासिनींना हळद कुंकू लावून आंबा आणि गहू घालून ओटी भरायची आहे. मैत्रिणींनो, ही सर्व पूजा साहित्य व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.